अशी ही डाळ भातासोबत खायला चटपटीत भरलेली मिरची तुम्ही जर बनवाल ना, तर मला खात्री आहे तुम्हाला डाळ भाताचे 2 घास जास्तच जातील। डाळ भातासोबत खायला मस्त मी इथे भरलेली मिरची बनवणार आहे। त्यासाठी मी बिन तिखटाच्या बारीक सालीच्या पोपटी रंगाच्या मिरच्या घेतल्या। त्यांची देठ कापून त्याला मध्ये चीर पाडून बिया काढून घेत आहे। इथे मी 5 मिरच्यांचा वापर केला आहे, तुम्ही जास्त मिरच्या देखील वापरू शकता। आता आपण मिरच्यामध्ये भरण्यासाठी मसाला बनवून घेणार आहोत। त्यासाठी इथे मी 5 ते 6 चमचे ओला नारळ किसून वापरत आहे। आता यामध्ये अर्धा चमचा हिंग, पाव चमचा हळद, अर्धा चमचा जिरं आणि चवीनुसार मीठ टाकून हे सारं मिक्सरला वाटून घ्यायचं। आणि अशा प्रकारे तयार झाला आहे आपला मिरचीमध्ये भरण्यासाठी मसाला। आता हा तयार केलेला मसाला एक एक मिरचीमध्ये व्यवस्थित दाबून भरून घ्यायचा। आता कढईमध्ये तेल गरम ही भरलेली मिरची तेलामध्ये फ्राय करून घ्यायची। आता 2 ते 3 मिनिटांसाठी हे व्यवस्थित परतून घ्यायचं आणि सतत हलवत राहायचं, जेणेकरून हा मसाला करपणार नाही। मसाला सुकला की समजायचं आपली ही मिरची आता तयार झाली आहे। मग गॅस बंद करून ही मिरची एका बाउलमध्ये काढून घ्यायची। ह्या मिरच्या ना डाळ भातासोबत खायला खरंच खूप छान लागतात। तुम्ही एकदा बनवलात ना तर तुम्ही सारखं बनवायला मागाल। ज्यांना तळलेल्या वाळण्याच्या मिरच्या बनवायला वेळ नसेल त्यांनी ह्या अशा प्रकारच्या मिरच्या नक्की बनवाव्या। या झटपट देखील बनतात आणि खायला सुद्धा रुचकर आहेत। आता वरून आपण थोडंसं असं लिंबू पिळून घेणार आहोत, जेणेकरून ह्या मिरच्या मस्त अशा चटपटीत लागतील। आता हे सगळं काही व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि अशा प्रकारे तयार झाली आहे आपली झटपट बनणारी मसालेदार भरलेली मिरची।